ऑपरेशन टायगर झाल्यानंतर आता आलं आहे ऑपरेशन घड्याळ. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा आहे. पण यावेळी टार्गेट आमदार नाही तर थेट दिल्लीत बसलेले खासदार आहे. ठाकरे गटांच्या 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे वेगळ्या गटाची मान्यता मागितली आणि ऑपरेशन टायगरनं ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला. या ऑपरेशन टायगरमुळे शरद पवार गटाची अस्वस्थता वाढलेली असताना मोठी बातमी समोर आली आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा दररोज ताज्या बातम्या बघण्यासाठी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सोलापूर जिल्ह्यातील 4ही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अलर्ट मोडवर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून संपर्क साधला जातोय. पुढील 1 ते 2 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक घेण्यात येणार आहे. मात्र विधान परिषद निवडणुकी अगोदर आमदार फुटणार असल्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सोलापूर जिल्ह्यातील 4ही आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत. एवढंच नव्हे तर महायुतीच्या विधान परिषद उमेदवाराला या 4ही आमदारांचा पाठिंबा असल्याचा उमेश पाटील यांच्या दाव्यानं चर्चांना उधाण आलंय. महायुतीच्या विधान परिषद उमेदवाराला सोलापूरमधील 4ही आमदारांचा पाठिंबा आहे. जिल्ह्यातील माळशिरस आमदार उत्तम जानकर, माढा आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे हे संपर्कात असल्याचा दावा पाटील यांनी केलाय. तसेच महायुतीच्या विकास कामांवर या 4ही आमदारांचा विश्वास आहे. ते आपल्या भागातील जनतेच्या हितासाठी ते महायुतीबरोबर आहेत असंही उमेश पाटील यांनी म्हटलंय. उमेश पाटील यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. सध्याच्या राजकीय स्थितीत कोण कुठं जाईल हे सांगता येत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाचे 8 खासदार निवडून आले होते. सुनेत्रा पवार गटाला फक्त 1 रायगडची जागा जिंकता आली होती. पण त्यानंतर 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाचे निराशाजनक प्रदर्शन झालं. त्यांचे फक्त 10 आमदार निवडून आले. तेच सुनेत्रा पवार गटाचे 42 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे यांना त्यांचे 9 खासदार एकत्र ठेवता आले नाहीत. आता तीच धास्ती शरद पवार गटानं घेतली आहे. म्हणून शरद पवार गटाकडून तातडीनं खासदारांशी संपर्क साधला जातोय.